हॅलो फ्रेंड्स, आज बघा आपण हे नवीन डिझाईनमध्ये फूल पाहणार आहोत। चला मग सुरुवात करूया। इथे मी 3 कलर वापरले। आबोली कलर आहे, सफेद कलर आणि नारंगी कलर, हे 3 कलर वापरणार आहे। हुक नंबर 1.75 mm चा हुक वापरला आहे। चला मग सुरुवात करूया। अगोदर स्लिप नॉट करून घ्यायची। साखळ्या घ्यायच्या 2, 1 2 3 4 आणि 5। 5 साखळ्या झाल्यावर इथे पहिल्या साखळीमध्ये स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं। 4 साखळ्या घ्यायच्या, 1 2 3 4। इथे आपल्याला मोठे खांब बनवून घ्यायचे। हे फूल आपण 5 पाकळ्यांचं बनवणार आहे। एक हा 4 साखळ्यांचा पहिला खांब बनवून घेतला, हा दुसरा, दोन आणि 3। मध्ये 2 साखळ्या घ्यायच्या, पुढे पुन्हा 3 मोठे खांब घ्यायचे, ट्रिपल क्रोशे। एक 2 आणि 3। टोटल हे 15 मोठे खांब बनवून घ्यायचे। प्रत्येक 3 खांबांच्या पुढे, मोठ्या खांबांच्या पुढे 2 साखळ्या घेत जायचे। पुन्हा 3 मोठे खांब घ्यायचे, 1 2 3। नऊ झाले। इथे बघा मी हा राऊंड पूर्ण करून घेतलाय। 1 2 3 4 5 5 पाकळ्या येतील असं हे 15 खांब घेतले। त्यानंतर सुरुवातीला आपण 4 साखळ्या घेतलेल्या, इथे चौथ्या साखळीमध्ये स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आणि इथे धागा कट करून घ्यायचा। आता आपला नारंगी कलर घ्यायचा आहे। अगोदर स्लिप नॉट करून घ्यायची याची। हे जे आपण 3 मोठे खांब घेतलेले, त्याच्या प्रत्येक खांबाच्या वरच्या लूपमधून आपल्याला 6 खांब तयार करायचे। हा 3 साखळ्यांचा पहिला खांब, पहिल्या खांबावरती, मोठ्या खांबावरती 2 खांब घ्यायचे। हा दुसरा मोठा खांब आहे, त्याच्या वरच्या लूपमधून 2 खांब घ्यायचे। पुन्हा तिसऱ्या मोठ्या खांबावरच्या लूपमधून 2 खांब घ्यायचे।
इथे ह्याच्या पुढे आपण 2 साखळ्या घेतलेल्या, तिथे 2 मुख्य खांब टाकून घ्यायचे, 1 आणि 2. पुढे पुन्हा तीच प्रोसेस करायची. मोठे खांब नाही घ्यायचे, डबल क्रोशे खांब घ्यायचा फक्त. पुढे पुन्हा 3 खांबांवरती, 3 मोठ्या खांबांवरती वरच्या लूपमधून 2-2 खांब टाकून घ्यायचे. दुसऱ्या मोठ्या खांबाच्या वरच्या लूपमधून 2 खांब टाकून घेतलेत. आता तिसऱ्या मोठ्या खांबाच्या लूपमधून 2 खांब टाकून घ्यायचे. पुढे 2 चैनी तिथे 2 मुख्य खांब टाकून घ्यायचे. सेम ही प्रोसेस पुढे पूर्ण करून घ्यायची. इथे हा शेवटचा राऊंड मी पूर्ण करून घेतलाय. इथे 2 साखळ्यांमध्ये 2 मुख्य खांब टाकून घ्यायचे आणि त्यानंतर सुरुवातीला आपण 3 साखळ्या घेतलेल्या, त्याच्या तिसऱ्या साखळीमध्ये हुक टाकून जोडून घ्यायचं. धागा मी इथे कट करून घेणार आहे. आता नारंगी कलर वापरायचा आहे. सुरुवातीला हे 6 खांब घेतलेले आहेत, त्याच्या वरच्या लूपमधून आपल्याला मुख्य खांब टाकून घ्यायचे. एक साखळी घेऊन पुन्हा तिथेच एक मुख्य खांब घ्यायचा आहे. पुढे 5 खांबांवर सुद्धा आपल्याला मुख्य खांब टाकून घ्यायचं. प्रत्येक खांबांवरती एक एक मुख्य खांब घ्यायचा आहे. त्यानंतर सुरुवातीला आपण इथे हे 15 खांब बनवले होते, त्याच्या ह्या मधल्या गॅपमधून हे 3-3 खांब आहे, त्याच्यामधून हुक टाकून ट्रिपल क्रोशे टाकून घ्यायचं आहे. पुन्हा अजून एकदा ट्रिपल क्रोशे टाकून घ्यायचं आहे. दोन ट्रिपल क्रोशे टाकून घ्यायचे आपल्याला या मध्यभागी. पुढे पुन्हा हे 6 खांब आहे, त्याच्या वरच्या लूपमधून एक एक हुक्का खांब टाकत जायचं आहे. 1 2 3 4 5 आणि 6. पुन्हा सेम हीच प्रोसेस करायची. इथे ट्रिपल क्रोशे घ्यायचे आपल्याला, मोठा खांब घ्यायचा आहे या दोघांच्या मध्ये जिथून आपण सुरुवात केली होती. दोन वेळा आपल्याला मोठे खांब घ्यायचे.
आता हे 6 खांब आहेत, त्याच्या वरच्या लूपमधून एक एक मुक्का खांब घ्यायचा आहे. 1 2 3 4 5 आणि 6. सेम ही प्रोसेस पुढे पूर्ण करून घ्यायची आहे. पुन्हा एकदा शेवटचा राऊंड दाखवते. हे 2 मोठे खांब झाल्यावर पुढे पुन्हा 6 खांब आहे, त्याच्या वरच्या लूपमधून एक एक मुक्का खांब घेत जायचे. 2 3 4 5 आणि 6. शेवटचे 2 मोठे खांब इथे या दोघांच्या मध्ये आपल्याला घ्यायचे. मध्यभागी हुक टाकून आपल्याला सुई बाहेर काढायची आणि ट्रिपल क्रोशे बनवायचा आहे. दुसरा पण आपला मोठा खांब बनवून झाला आहे. आता इथे जो पहिला मोठा खांब घेतलेला त्याच्या वरच्या लूपमधून हुक टाकून जोडून घ्यायचं आहे. इथे मी धागा कट करत आहे. हे 5 पाकळ्यांचा आपला फूल तयार झालेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.